गाईज, मी आहे शुभंकर कुलकर्णी. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे शुभम कुलकर्णी व्लॉग्स. मित्रांनो, आता वाजले सकाळचे 9 आणि स्वामी बाहेर आजीबरोबर बसला आहे. ते एक भाजी निवडत आहे, तिथे तो त्रास देतो आजीला, बंडपणा करतोय. आणि मित्रांनो, सर्वप्रथम आज आहे होळी. तर होळीच्या सर्व हिंदू बांधवांना, धुलीवंदनाच्या सर्व हिंदू बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी आज बघरे कसा करतो हा पाय. स्वामी भाजी निवडतोय का काय करतोय? नाही निवडू देतो भाजी. हसतो काय? आण भाजी इकडे आण. आपण हे खातोय तो खातोय खाऊ नये अशी भाजी निवडू आपण. आण इकडे निवडू. आण मदत करतोय तुला तो. आण निवडू आपण. हा भाजी निवडू. हा मदत करतोय तुला तो. स्वामी काय मदत करतो? पाय 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 तो परत पाय आहे. तो का स्वामी आबा पण आले बघ तुझ्या मदतीला. फेकू नको ना रे स्वामी तू. भाजी सुद्धा निवडू देत नाही तो. पाठी दोघांच्या मध्ये ठेवणार, इथे ठेवणार. गाणी आज काय स्पेशल आहे ग? पुरी, श्रीखंड, भात, भाजी. पुरी करते का तू आता? हो. मस्त आहे केली. मस्त आहे ग. श्रीखंड तयार केलं घरी का विकत आणते? घरी केलं. वा मस्त. श्रीखंड फ्रीज मध्ये का म्हणाली? हो. वा मस्त केलं का? चक्क्यापासून तयार केलं का? हो. मी करतोय जेवण. काय काय केलं ग इतकं? श्रीखंड, वरण भात, पुरी, कुरडया, पापड, भाजी, भरपूर प्रकार केले ना आज तर होळीमुळे. ठीक आहे. कालच्या कोड्याचं उत्तर काय होतं माहिती का? 35. नाही बाबांचं उत्तर बरोबर होतं. का 67. का 35 आहे ना. निम्मी सांगितलं त्यांनी. मी काय सांगितलं होतं, जेव्हा माझं वय 6 वर्ष तेव्हा माझ्या बहिणीचं वय 3 वर्ष, म्हणजे माझ्यापेक्षा निम्म. किती? निम्म म्हणजे काय? 3 वर्ष. मग जेव्हा मी 70 वर्षाचा झालो तेव्हा तिचं वय किती? आता तू काय विचार केला की मी जेव्हा 6 वर्षाचा तेव्हा ती निम्म्या वयाची म्हणजे 3 वर्षाचा. आणि मी सांगितलं जेव्हा मी 70 वर्षाचा तेव्हा तू पण काय विचार केला की निम्म्याच वर्षाचा. निम्म्या वर्षाचा कसं काय विचार केला? असा विचार करायचा की 6 वर्षाचा तेव्हा निम्म्या वयाची म्हणजे 3 वर्षाने कमी. मग 70 वर्षाचा झाल्यानंतर ती 67 वर्षाची होईल. माझं चुकलं का? तुझं चुकलं. बाबांचं उत्तर बरोबर आहे. मुराणीला काहीच उत्तर दिलं नव्हतं. ऐक ग, तुला अजून एक कोडं विचारू का? अशी कोणती गोष्ट आहे जी केव्हाही विचारली तरी ती बदलतच असते? हा. रंग. मग रंग असेल. मला समजलं. अशी कोणती गोष्ट आहे की जी मी केव्हाही विचारली तरी ती बदलतच असते? रंगच आहे ना. उत्तर देऊन बदलत दाखवा. असतात ना. ज्याला उत्तर येत असेल त्याने कमेंटमध्ये उत्तर द्या. आता रंग बदलत असतो ना. असं कठीण आहे ना. मित्रांनो, मृणाली करते इथे फोटोशूट स्वामीसाठी, होळीसाठी. मृणाली काय करते, व्हिडिओ का फोटो? दोघी. घरच्या घरी सगळ्या गोष्टीवरती ती करते. हॅप्पी होली. स्वामी बघा कसा बसला इथे. स्वामीचं चालू शूट इथे. स्वामी पा कसा स्टाईलमध्ये उभा आहे. त्याची मम्मी काढते फोटो. हो. स्वामी कुठे चालला तू? कुठे चालला? न्यू ड्रेस न्यू. कुठे चालला तू? जा होळीचं दर्शन घ्यायला चालला. जा घ्यायला घेऊन जा. हो. तू पण चालली का? हो. स्वामी
होली हे कलर लाव तुला कलर स्वामीसाठी कलर आणले ना तू कोणाला कलर लावशील स्वामी तुझे मित्र आहे का मित्र ऐश्वला बोलो ज्ञानेशला बोलो कोणते मित्र आहे तुझे चला चला त्याला जायची किती घाई आहे. घेऊन जा ना त्याला चल होळी मैदानात जायचं चला होळीचं होलिकेचं दर्शन कोणाला घ्यायचं स्वामी काय खेळतो होळी खेळतो हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता आता वाजले 10 आणि शासनाच्या परवानगीनुसार 10 वाजता DJ बंद होतो म्हणून आता जो तो आपापल्या ग्रुपनुसार बाहेर पडतोय. मोठ्या संख्येने लोक धुळे शहरातून या 4-5 मंडळांमध्ये येत असतात जिथे एकदम मोठ्या प्रमाणामध्ये होळी होते. बघा तुम्ही कसा मॉपच्या मॉप आलेला आहे आणि डोलचीचे फटके हा इथला आकर्षणाचा विषय असतो. असे मोठे मोठे 2-2 लिटरच्या डोलच्या एका व्यक्तीला जेव्हा 50-50 पोरं मारतात तर ही एक वेगळीच ओळख असते धुळेकरांची जी डोलची म्हणून फेमस आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी होळी कुठेच खेळली जात नाही मित्रांनो.